everyone, welcome to RV Search English. So student, today we are going to learn class ninth lesson, the true story of sea turtle. So students, आज आपण बघणार आहोत 9th क्लास मधील लेसन द ट्रू स्टोरी ऑफ सी टर्टल यातील पार्ट 2. पार्ट 1 जो आहे तो आपण याआधी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही अजून बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. There are 7 types of sea turtles in the world, 5 of which are found in India. So पूर्ण वर्ल्डमध्ये 7 टाइप्सचे म्हणजे 7 प्रकारचे सी टर्टल्स जे आहेत ते मिळतात. त्यातील 5 of which are found in India. त्यातील 5 प्रकारचे 5 प्रजाती जे आहेत 5 स्पेसिस जे आहेत त्या इंडियामध्ये सापडतात. The olive ridley turtles nest along the entire coastline of Maharashtra. तर महाराष्ट्राच्या संपूर्ण कोस्ट लाईनवर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आपल्याला द ऑलिव्ह राइडली नावाचे टर्टल्स जे आहेत ते बघायला मिळतात. ग्रीन टर्टल्स अँड हॉक्सबिल्स हॅव ऑल्सो बीन फाउंड. त्यासोबतच ग्रीन टर्टल्स आणि हॉक्सबिल्स या प्रजाती सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत. An amazing characteristics of turtle is that when the female turtle reaches maturity, that is nearly after a gap of 15 years, she returns to the shore to lay her eggs at the same place where she was born. So टर्टल्स बद्दल एक खूप अमेझिंग कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे की व्हेन द फिमेल टर्टल जी फिमेल टर्टल असते शी रिचेस मॅच्युरिटी, ती जेव्हा मॅच्युअर होते दॅट इज नियरली आफ्टर अ गॅप ऑफ 15 इयर्स, तिच्या जन्मानंतर 15 वर्षांनी जेव्हा ती मॅच्युअर होते आणि अंड्या देण्यालायक बनते तेव्हा शी रिटर्न द शोअर टू ले हर एग्स ॲट द सेम प्लेस वेअर शी वॉज बॉर्न. ज्या किनाऱ्यावर तिचा जन्म झाला होता त्याच जागेवर ती अंडे देण्यासाठी येते. सो ही एक खूप अमेझिंग अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहे अबाउट सी टर्टल्स. द फिमेल कम्स ऑन शोअर जस्ट टू मेक द नेस्ट इन द सँड अँड ले हर एग्स अँड इमिजिएटली रिटर्न टू द सी. सो फिमेल जी आहे ती शोअरवर म्हणजे किनाऱ्यावर येते, त्यानंतर नेस्ट तयार करून त्यामध्ये अंडे देते अँड इमिजिएटली रिटर्न टू सी, आणि तात्काळ जी आहे ती समुद्रामध्ये निघून जाते. शी डज नॉट रिटर्न टू द नेस्ट आफ्टर दॅट. त्यानंतर ती कधीही पुन्हा त्या नेस्टकडे त्या अंड्यांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही किंवा पुन्हा त्यांच्याकडे येत नाही. शी डज नॉट रिटर्न टू द नेस्ट आफ्टर दॅट. द एग्स हॅच आफ्टर अ पिरियड ऑफ 45 to 50 days. त्यानंतर 45 to 50 daysच्या इंटरवलनी जे एग्स असतात त्यामधून जे पिल्लं आहेत छोटे टर्टल्सचे ते बाहेर येतात युझिंग नॅचरल हीट, आणि त्यासाठी ते नॅचरल हीट वापरतात बिकॉज त्यांची मदर जी आहे ती त्यांना हीट प्रोव्हाइड करू शकत नाही. Innumerable dangers await a little hatchling in a deep sea and they have to face them all on their own. जेव्हा ते हॅचलिंग समुद्रामध्ये जातात तिथे त्यांना इनन्युमरेबल डेंजर्स म्हणजे असंख्य संकटांचा सामना करावा लागतो. देअर सर्वायवल रेट, आणि या सर्व संकटांचा सामना त्यांना स्वतःच करावा लागतो, त्यांचे केअर घेण्यासाठी तिथे कोणीही नसते. देअर सर्वायवल रेट is therefore as low as just 1 or 2 turtles out of 1000. त्यामुळेच त्यांचा सर्वायवल रेट हा अत्यंत कमी आहे. 1000 टर्टल्स पैकी एक किंवा दोनच सर्वाईव्ह करू शकतात. टर्टल्स परफॉर्म an important function. They keep the sea clean. Thus they occupy an important place in marine ecology. टर्टल्स जे आहेत ते फारच इम्पॉर्टंट आहेत आपल्या इकॉलॉजीमध्ये. व्हाय? बिकॉज दे कीप द सी क्लीन. ते समुद्राला क्लीन स्वच्छ ठेवायचं काम करतात. Considering all these factors, it is vital to undertake their protection on a large scale. So हे सगळे फॅक्टर्स जर आपण कन्सिडर केले की त्यांचं सर्वायवल रेट खूप कमी आहे, देन दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन इकॉलॉजी, ते समुद्राला क्लीन ठेवायचं काम करतात. सो हे सगळे फॅक्टर्स जर आपण कन्सिडर केले तर इट इज वायटल टू अंडरटेक देअर प्रोटेक्शन ऑन अ लार्ज स्केल. त्यांचं प्रोटेक्शन आपण लार्ज स्केलवर म्हणजे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. After the success at Velas, we started implementing the project in other places too. यांना ही जी ऑर्गनायझेशन होती यांना वेलासमध्ये जे सक्सेस मिळालं त्यावरून त्यांनी मग इतर ठिकाणी सुद्धा हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा म्हणजे राबवायचं ठरवलं. Within 5 years, the entire coastline of Maharashtra was surveyed. 5 वर्षाच्या आत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जी कोस्टलाईन आहे म्हणजे समुद्रकिनारा आहे त्याचा सर्वे केला. Protection was offered in 80 of the villages where turtle nests were found. आणि ज्या 80 विलेजेसमध्ये त्यांना टर्टलचे नेस्ट सापडले तिथे त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं, टर्टल्सला प्रोटेक्शन देण्यात आलं. Our strategy was to engage those who had so far been involved in stealing the eggs
देन टू ट्रेन अँड इन्व्हॉल्व देम इन वर्क ऑफ प्रोटेक्शन. सो स्ट्रॅटेजी अशी होती या ऑर्गनायझेशनची की त्यांनी जे लोक आधी कासवांची चोरी करायचे, त्यांचे अंडे चोरायचे, त्याच लोकांना कासवांच्या प्रोटेक्शनच्या कामामध्ये जे आहे ते सामील करून घेतलं. त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये सामील करून घेतलं. We started the Turtle Friend Award कासव मित्र to encourage more people to be a part of the protection campaign. यांनी एक अवॉर्ड सुरू केला, दॅट इज टर्टल फ्रेंड अवॉर्ड, कासव मित्र अवॉर्ड, जो त्या टर्टल्सच्या प्रोटेक्शन करणाऱ्या लोकांपैकी कोणाला तरी दिला जायचा. त्यामुळे लोक एनकरेज झाले आणि जास्तीत जास्त जे लोक आहेत त्या कामामध्ये सामील होऊ लागले. A comprehensive booklet and a short film on the protection of turtles was prepared to spread the message. त्यावर त्यांनी मग बुकलेट आणि एक छोटीशी शॉर्ट फिल्म सुद्धा बनवली टर्टल्स प्रोटेक्शन ऑफ टर्टल्सवर, टू स्प्रेड द अवेअरनेस किंवा मेसेज. हा मेसेज सगळीकडे पोहोचवण्यासाठी त्यांनी हे सर्व सुद्धा केलं. The year 2006 saw the beginning of a novel concept, the Turtle Festival or Kasav Mahotsav, an opportunity for tourists to witness the unique spectacle of the hatchling rushing out to the sea. So in the year 2006, तर 2006 साली त्यांनी एक नॉवेल कॉन्सेप्ट सुरू केला, दॅट इज टर्टल फेस्टिवल और कासव महोत्सव. तर 2006 सालापासून त्यांनी कासव महोत्सव सुरू केला, ज्यामध्ये इट वॉज अ अपॉर्च्युनिटी फॉर टुरिस्टना अपॉर्च्युनिटी मिळत होती कशाची, टू विटनेस द युनिक स्पेक्टॅकल ऑफ हॅचलिंग रशिंग आउट ऑफ द सी. जी हॅचलिंग म्हणजे जी कासवांची पिल्ल अंड्यामधून बाहेर पडून समुद्राकडे जायचे, तर ही जी हॅचलिंग होती, ही जी रशिंग टुवर्ड्स आउट टू द सी हॅचलिंगची जी होती ते बघायचं जे संधी आहे ती टुरिस्टला मिळत होती. कशामुळे? बिकॉज ऑफ कासव महोत्सव, टर्टल फेस्टिवलमुळे. अ शॉर्ट फिल्म ऑन टर्टल अँड द नॅचरल ब्युटी ऑफ कोकण वेअर ॲडिशनल फीचर ऑफ दिस फेस्टिवल. तर या फेस्टिवलचे ॲडिशनल फीचर होते शॉर्ट फिल्म जे टर्टल्सवर आधारित होती, देन अँड ब्युटी ऑफ नेचर, कोकण, तर कोकणाची नैसर्गिक सौंदर्य. त्यामुळे त्या फेस्टिवलमध्ये अधिकच भर पडत होती, अधिकच टुरिस्ट जे आहेत ते अट्रॅक्ट होत होते. At the same time, we were quite firm on one issue, the hatchling should not come to even the slightest harm due to this tourist activity. यासोबतच त्यांनी एका गोष्टीचं खास ध्यान ठेवलं की जे हॅचलिंग्स आहेत त्यांना थोडासाही हार्म टुरिस्ट ॲक्टिव्हिटीमुळे, म्हणजे जे पर्यटक येणार, जे लोक येणार त्यांना बघायला, त्यांच्यामुळे त्या हॅचलिंगला कुठलाही त्रास होता कामा नये, याची दक्षता जी आहे या ऑर्गनायझेशननी घेतली. द टुरिस्ट वेअर अकोमोडेटेड इन द होम्स ऑफ द विलेजर्स. तर टुरिस्ट जे आहेत त्यांना राहायसाठी मग गावातील जे लोक आहेत त्यांच्या घरांमध्ये त्यांना राहायला जागा देण्यात आली, राहायची त्यांची सोय करण्यात आली. द रिस्पॉन्स टू दिस नॉवेल कन्सेप्ट ऑफ होमस्टे वॉज एक्सलंट. तर या कन्सेप्टला त्यांनी होमस्टे असं नाव ठेवलं आणि त्याचा जो रिस्पॉन्स होता तो सुद्धा एक्सलंट होता. टुरिस्ट लोकांना जास्त आवडू लागलं ते की आपण तिथले जे लोकल्स आहेत किंवा तिथले गावातील जे घरं आहेत त्यामध्ये राहणं, तिथलं क्युझिन्स एन्जॉय करणं, तर ही गोष्ट टुरिस्टला खूप आवडू लागली. सो होमस्टे हा जो कन्सेप्ट होता तो सुद्धा खूप फेमस झाला. अ टर्टल फ्रेंड्स क्लब वॉज एस्टॅब्लिश्ड इन ईच विलेज. तर प्रत्येक विलेजमध्ये टर्टल्स फ्रेंड क्लब एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करण्यात आला. द मेंबर बिंग ऑल द विलेजर्स ऑफर होमस्टे. आणि गावातील भरपूर लोक जे आहेत ते होमस्टे ऑफर करू लागले, आपल्या घरात टुरिस्टसाठी राहायला जागा देऊ लागले. ऑल विलेजर्स वुड नाव ऑफर द सेम रेट फॉर होमस्टे. दे गेव 10% ऑफ देअर इन्कम फ्रॉम होमस्टे फॉर टर्टल प्रोटेक्शन फंड. तर आता गावातील लोक जे आहेत ते होमस्टे ऑफर करू लागले आणि त्यातून त्यांना जे इन्कम होत होतं त्यातील 10% म्हणजे 10% इन्कम ते टर्टल प्रोटेक्शन फंडमध्ये देत होते, म्हणजे टर्टल्सच्या प्रोटेक्शनसाठी देऊ लागले होते. The fund would be utilized for the purpose of protection and conservation of turtles. आणि तो जो फंड आहे तो टर्टल्सच्या प्रोटेक्शनमध्ये आणि कन्झर्वेशनमध्ये, म्हणजे त्यांची सुरक्षा आणि त्यांचं संवर्धन यांच्यामध्ये वापरला जाऊ लागला. Modern technology also helped. The festival reached all corners of the world through the medium of the internet and our website. So modern technology पण खूप हेल्प केली. जे टर्टल फेस्टिवल होता त्याबद्दलची माहिती जगात सगळीकडे सगळ्या कोपऱ्यांमध्ये पसरली विथ द हेल्प ऑफ इंटरनेट अँड वेबसाईट. त्यांच्या वेबसाईटवरून, इंटरनेटवरून जगातील सर्व लोकांना या फेस्टिवलबद्दल माहिती मिळाली. पीपल अराउंड द वर्ल्ड बिगन टू कॉन्टॅक्ट द स्मॉल विलेजेस. मग जगामधील भरपूर लोक जे आहेत ते छोटे छोटे या विलेजेस होत्या त्यांना कॉन्टॅक्ट करू लागले.
ऑफ कोकण. तर कोकणातील लोकांना कॉन्टॅक्ट करू लागले. मोर अँड मोर विलेजर्स केम फॉरवर्ड टू डू दिस वर्क अँड नंबर ऑफ होमस्टे फॅमिलीज वेंट अप टू 35. सो भरपूर लोक जे आहेत ते या कामामध्ये हेल्प करायसाठी पुढे येऊ लागले आणि जे होमस्टे फॅमिलीज होत्या त्यांची संख्या पण वाढून 35 झाली. जे 35 फॅमिली आता होमस्टे ऑफर करू लागल्या. As many as 800 people began to visit Velas in the turtle season. तर टर्टलच्या सीझनमध्ये जवळपास 800च्या वरती जे पर्यटक होते, टुरिस्ट होते, ते आता वेलासला व्हिजिट करू लागले, भेट देऊ लागले. दिस मींट मोर बिझनेस फॉर द विलेजर्स. याचा अर्थ होता की विलेजर्सला जास्तीत जास्त बिझनेस येत होता, त्यांना जास्तीत जास्त पैसे कमवण्याची संधी मिळत होती, त्यांचं इन्कम वाढलं होतं. Now they realize that tourism can be source of income. Tourists bring in money and in order to earn that money it was important to protect the turtle hatchling. So आता गावातील लोकांना समजलं होतं की टुरिझम इज ऑल्सो अ बिझनेस. टुरिझम मधूनही आपण पैसे कमवू शकतो आणि जर जास्तीत जास्त टुरिस्टना अट्रॅक्ट करायचं असेल तर आपल्याला टर्टल्सला सेव्ह करावं लागेल. जर टर्टल्स असतील तर त्यांना बघण्यासाठी टुरिस्ट सुद्धा येतील. This was conservation of nature through livelihood. It is a true sense. So यालाच आपण conservation of nature through livelihood असं म्हणूया. It is a true sense. Velas become the project's main success story. अशा प्रकारे वेलास हा इथला जो प्रोजेक्ट होता तो या प्रोजेक्टची सगळ्यात महत्त्वाची मेन सक्सेस स्टोरी बनली. सह्याद्री निसर्ग मित्र, our organization believed that it is only the local villagers who can ultimately offer excellent protection to the local species. तर सह्याद्री निसर्ग मित्र जी यांची ऑर्गनायझेशन होती त्यांचं असं मान्यता होती किंवा असं म्हणणं होतं की जे लोकल लोक आहेत, विलेजेस म्हणजे खेड्यामधील राहणारे जे लोकल पीपल्स आहेत, दे कॅन अल्टिमेटली ऑफर एक्सलंट प्रोटेक्शन टू द लोकल स्पेसीस. तेच जी लोकल स्पेसीस म्हणजे टर्टल्सची जी स्पेसीस आहे, प्रजाती आहे, त्यांना अल्टिमेटली प्रोटेक्शन देऊ शकतील. इफ दे आर गिवन द फ्रीडम टू डू दॅट द कन्झर्वेशन प्रोजेक्ट बिकम सस्टेनेबल. तर या लोकांना गावातील लोकांनाच जर या कामामध्ये लावलं, टर्टलच्या प्रोटेक्शनमध्ये लावलं आणि सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली तर हा जो प्रोजेक्ट आहे तो इट विल बी सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, म्हणजे जो लॉंग टर्ममध्ये चालेल, लवकरच बंद होणार नाही, तर नेहमीसाठी तो चालू राहील. With this belief, we entrusted the project to the forest department, the Gram Panchayat, the villagers and their turtle friend club. सो अशा प्रकारे या ऑर्गनायझेशननी जो प्रोजेक्ट होता तो फॉरेस्ट डिपार्टमेंट, ग्रामपंचायत आणि टर्टल फ्रेंड क्लबकडे सुपूर्द करून दिला, त्यांच्याकडे सोपवला. ऑल ऑफ देम आर हँडलिंग इट वंडरफुली. अशा प्रकारे आता आज म्हणजे सध्या सर्वच्या सर्व जे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा ग्रामपंचायत आहे, खूप वंडरफुली तो प्रोजेक्ट हँडल करत आहेत. नाव वी आर हॅपी टू सी द प्रोजेक्ट रनिंग स्मूथली अँड ऑफर हेल्प ओनली वेन नेसेसरी. सो आता जेव्हा हे बघतात की सर्व लोक, गावातील लोक, ग्रामपंचायत, फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्याच्यानंतर टर्टल्स फ्रेंड क्लब, हे सर्व लोक खूप चांगल्या प्रकारे जो प्रोजेक्ट आहे तो मॅनेज करत आहेत आणि जेव्हा फक्त गरज लागते तेव्हा ही ऑर्गनायझेशन त्यांना मदत करते. बाकी सर्वच्या सर्व गोष्टी ते लोक स्वतःहून करत आहेत. सो हे होतं एक आर्टिकल आणि ते लिहिलेलं आहे भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र. तर सह्याद्री निसर्ग मित्रमधील जे भाऊ काटदरे आहेत त्यांनी लिहिलेलं हे अत्यंत सुंदर आर्टिकल आहे. यावरून आपल्याला सी टर्टल्स बद्दल भरपूर माहिती मिळाली. सो दॅट्स इट. आय होप सर्वांना हा व्हिडिओ लेसन समजला असेल. समजला असल्यास मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अँड इफ यू आर न्यू, डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. I'll see you in another video. Till then, take care. Goodbye.